येतोय ज्याचं स्वप्न म्हणजे काय, हे माझं एकट्याचं स्वप्न नाही, हे इव्हेंच्युअली सामूहिक स्वप्न होतं. काही काही चित्रपट बनवताना लोक त्या प्रवासात जुडतात आणि मग तुमचे जे स्वप्न ते स्वप्न ते स्वतः पाहायला लागतात. खरं. आणि ह्या टीमबरोबर तसं झालं. जे लोक ह्या चित्रपटाबरोबर जुळत गेली त्या लोकांनी तेच स्वप्न पाहायला सुरुवात केली. मला वाटतं त्यामुळे ह्या स्केलवरती करणं पॉसिबल झालं. 10 वर्षांचा तुम्ही उल्लेख सातत्यानं करता. या 10 वर्षामध्ये टीम बऱ्याचदा बदलली. तुम्ही तिथे होतात, आणखी काही मंडळी तिथेच होती, पण बाकी मंडळी हळूहळू जोडत गेली त्या टीमशी. असं काय होतं की 10 वर्ष या सिनेमाच्या प्रेमानं, या सिनेमाच्या वेडानं तुम्हाला बांधून ठेवलं? तुम्ही मागे हटला नाहीत, तुम्ही मागे फिरला नाहीत, सेकंड थॉट अजिबातच डोक्यात आला नाही? काही कंपल्शन्स असतात की मला हा चित्रपट खरं म्हणजे मराठीमध्येच बनवायचा होता आणि आपली भाषा, महाराजांची भाषा, आणि त्यामुळे मला नेहमीच वाटायचं की हा चित्रपट मराठीमध्येच व्हायला पाहिजे. पहिला प्रयत्न मी खरंच प्रामाणिकपणे सांगतो, रवी जाधव यांच्याबरोबर ही सुरुवात झाली. छान सुरुवात 2016ला, पण अनफॉर्च्युनेटली ते पुढे आम्हाला जाता आलं नाही. इट फिझल्ड आउट. मग ब्रेक घेतला. मग परत 2019ला परत सुरुवात केली नागराज मंजुळे यांच्याबरोबर. त्यांचं विजन वेगळं होतं, आम्ही अलाइन झालो, काहीतरी आपण केलं पाहिजे. पण नंतर कोविड आलं, नंतर ते सुद्धा फिझल आउट झालं आणि बऱ्याच वेळा वाटलं की काय करायला पाहिजे. मग शेवटी वेड रिलीज झाल्यानंतर जेव्हा परत ह्याच्यावरती काम करत होतो त्यावेळेस जिने म्हटलं की तुम्ही हा चित्रपट लिहा आणि नंतर बघा कसं वाटतंय, तुम्ही मग ठरवा तुम्हाला दिग्दर्शन त्या चित्रपटाचं करायचं असेल तर. माझी इच्छा नव्हती, कारण काय हा खरं म्हणजे काय म्हणतो आपण, माझ्या कॅपॅसिटीपेक्षा फार मोठा चित्रपट आहे. तर मग मी 2 वर्ष घेतली, पुस्तकं वाचली, काम केलं स्क्रीन प्लेवरती, स्क्रिप्टवरती, आणि 2 वर्षांत मला वाटलं खरंच हा चित्रपट आपण डिरेक्ट करू शकू. त्यावेळेस मग निर्णय घेतला मी. आत्ता या सिनेमाच्या प्रमोशनच्या वेळेला आम्ही रिसेंटली पाहिलं की आपण आणि जिनिलिया दोघेजणं छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरामध्ये गेला होता. तिथे तुम्ही आरती केली. त्या क्षणी ती मनातली भावना काय होती? आपण महाराजांसमोर उभे आहोत, महाराजांची भूमिका आपण सिनेमात साकारली आहे, सिनेमा केला आहे आणि आत्ता आपण आरती करतोय महाराजांची. मला वाटतं की महाराजांची आरती, त्यांच्याबद्दलची श्रद्धा, हे आपण सगळेच आपापल्या परीने घरात बाहेर जिथे आपण वावरतो ते करतो, कारण की तो आदरेचं स्थान आपण महाराजांना दिलेलं आहे. आणि काय मला वाटतं की मराठी ह्या मातीत जन्मलेला प्रत्येक माणूस हा महाराजांकडे देवरूपीच पाहतो. आणि तुम्ही जेव्हा म्हणालात की आपण आपल्या हृदयाच्या मंदिरात त्यांना ठेवलेलं आहे, पण साक्षात मंदिरात त्यांना पाहणं, जसं आपण सिद्धिविनायकाला जातो किंवा पंढरपूरला जातो, विठ्ठल रखुमाईला पाहतो, तशीच भावना मला त्या मंदिरात आली की ज्या व्यक्तीला आपण देव मानलं, देव आहेतच, त्यांच्या मंदिरात जाऊन त्यांच्या पुढे आपण नतमस्तक होतोय आणि त्यांचीच शौर्यगाथा आपण पडद्यावर आपल्याप्रमाणे सांगण्याचा प्रयत्न करतोय, त्याच्यासाठी आशीर्वाद घेतोय. फार छान वाटलं. या सिनेमाचं अँथम म्हणजे अंगावर शहारे येणं नेमकं काय असतं ते अनुभवायला मिळालं जेव्हा या सिनेमाचं अँथम आम्ही सगळ्यांनी ऐकलं. तर या अँथमची कहाणी कशी आहे, त्याची निर्मिती कशी झाली?